होला डुले रागो पोरी तुझे मिरी ये गो भैयाचा डुले रागो होला डुले रागो पोरी तुझे मिरी ये गो भैयाचा डुले रागो होला डुले रागो पोरी तुझे मिरी ये गो सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा निकोली फटाली गो हमें फटाली गो गोपाला फटाली गो निकोली फटाली गो हमें फटाली गो गोपाला फटाली गो गोपाला डुले रागो होला डुले रागो पोरी तुझे सानवी इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला पाटील ब्रदर्स या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. सानवी इलेव्हन आणि पाटील बॅटर्स या दोन संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 7 आपल्या भेटीला आलाय. अजूनही जर आपण विचार केला तर भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्या दृष्टिकोनाने थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण तुमच्याच फायद्यासाठी, कारण तुम्हालाच ग्रँड फिनालेमध्ये खेळायचं आहे, सेमीफायनलमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. त्यासाठी जर ते 3 सामने तुम्हाला जास्ती षटकाचे हवे असतील तर इथे तुम्हाला नक्कीच थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. विक्रांत आपण पाहतोय पहिले षटक घेऊन येत असताना आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक आणि मंगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातील 7वा सामना या दोन टीम मध्ये. ओव्हर दी विकेट पहिला बॉल. कट्टा ग्रुप यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे स्पेशल भूषणसाठी. ते कॅश प्राइज आहे, झेल जर त्यांनी पकडला 100 रुपयांचा कॅश प्राइज आपण पाहतोय. पहिला बॉल होती, सिंगल घेतली गेली आणि या सिंगलने श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक घेऊन येते असताना विक्रांतला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमधील पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती विक्रांत दाखल होत असताना टॉपफूटला जाऊन चांगल्या पद्धतीने स्लॅश केले गेले आणि सरळ बॉल पॉइंट सीमारेषा पलीकडे. पॉइंटला सरळ पाठवून दिलं. 4 धावून काही तर चौकार येतोय. ओव्हरमधील पुढचा बॉल राऊंड द विकेट. हा शॉर्ट बॉल बॅटची कडा तारखेने घेतलाय फर्स्ट स्लिप मध्ये. चांगला झेल टिपला जातो, विकेट जाईल. फलंदाज स्ट्राइक टू द डगआउट गॉन. भैयाचा डुले रागो होला डुले रागो पोरी तुझे मिरी ये गो भैयाचा डुले रागो होला डुले रागो पोरी तुझे मिरी ये गो भैयाचा डुले रागो होला डुले रागो पोरी तुझे मिरी ये गो भैयाचा डुले रागो होला डुले रागो पोरी तुझे मिरी ये गो नानी को खाजुराचे होला खाजुराचे होला भाई. अक्षय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. इंडियन नंबर 3 वरती नितीशने चांगला झेल त्या ठिकाणी टिपला फर्स्ट स्लिप मध्ये. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. 3 चेंडूनंतर धावसिंगा फलकावरती 5 या आकड्यावरती आपण पाहतो. या ओव्हरमधील चौथा बॉल विक्रांत ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्मॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. शतषक आहेत, एकच धाव मिळाली या बॉलवरती आणि या एकेरीने धावसिंगा फलकावरती जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात आतापर्यंत मैदानामध्ये. जर आपण पाहिलं तर 4 बॉल्स खेळडगिरी झाल्या. अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये कशा पद्धतीनं धावा येतील याकडे देखील लक्ष वेधित असणार. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज विक्रांत दाखल होतोय. या ओव्हरमधील 5वा बॉल घेऊन राऊंड द विकेट. चौकार आणि सिंगल डबल आतापर्यंत हाच खेळ या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. इथे चिप शॉट त्या ठिकाणी खेळला होता. शॉट पॉईंटमध्ये बॉल निघून जातोय. डीपमधून फिल्डर आलात. एकच धाव बोलेल. धावसंख्या फलकावरती 7. आता शेवटचा बॉल आपण या ओव्हरमधील पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी विक्रांतची या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं, कारण हवेचा जो झोत आपल्याला पाहायला मिळतोय तो रायटी बॅटरसाठी नक्कीच योग्य नाही आहे. परंतु जर का लिफ्टी बॅटर तुमच्या टीममध्ये असेल तर खऱ्या अर्थानं हा एक प्लस पॉईंट आणि तो की फॅक्टर ठरू शकतो.
चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि या दोन्हीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. सुरुवात त्या ठिकाणी होते. पहिलाच बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय बीट झाले होते. 2 धाव मिळतील या बॉलवरती, कारण पहिल्याच बॉलवरती फलंदाजासाठी एक सरप्राईज होतं आणि ते स्वीकारता आलेलं नाही आहे. 2 धाव मिळतील या बॉलवरती. लास्ट टाईम साई गणेश हा संघ चॅम्पियन बनला होता. विजयाची स्वप्न संघर्षाच्या कलमांनी त्यांनी लिहिली होती. आता यंदाच्या वर्षामध्ये कोण चॅम्पियन बनणार, संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच त्याचं उत्तर मिळेल. जी आकर्षित चमचमती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, त्या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल. सध्या तरी परिश्रम घेत आहेत, संघर्ष करत आहेत, मेहनत घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं एक दिवस आपल्या गावासाठी प्ले फॉर युनिटी, प्ले फॉर विलेज ही टॅगलाईन सध्या तरी मैदानामध्ये आपण HPLच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये साहिलला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळत असताना या षटकातील पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट. हा चांगला लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. गती तितकीशी नव्हती, परंतु धीम्या गतीवरती फलंदाजाला बीट केलं गेलं आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या फलकावरती 12-3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होईल. गोलंदाजी मार्कवर 3 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आज एकंदरीत 15 सामने आपल्याला त्या ठिकाणी खेळवायचे आहेत. टोटली 15 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. या बॉलवरती चांगला पिकअप शॉट, डिस्टन्स क्लिअर करू शकलेले नाही आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. चांगलं कंट्रोलमध्ये राहिले आणि आपल्या संघासाठी 2 धावा त्या ठिकाणी सेव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. त्या क्षेत्ररक्षकाचा धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 14. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये या ओव्हरमध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि टोटली जर विचार केला तर टोटली आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये 8 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 8 बॉलमध्ये जर 16 धावा जरी टार्गेट केला तरी चांगल्या पद्धतीने रन्स होऊ शकतात. परंतु या पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर त्या धावा होणं पॉसिबल नाही आहे. लेग कटर चांगल्या पद्धतीनं हाताळतोय गोलंदाज साहिल आणि तोच लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या ठिकाणी केला होता गोलंदाज साहिलने. 15 धावा स्कोरकार्डवरती 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं विकेट्स येत होते आणि मोठे फटके खेळू दिले नव्हते. दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर तिथे देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आता शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे या ओव्हरमधील आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे जो वाऱ्याचा झोत आहे तो पूर्णपणे या ठिकाणी ऑफ साईडला म्हणजे लेफ्टी बॅटर्ससाठी एक मोठं ॲडव्हान्टेज या मैदानावरती आहे. परंतु तुमच्या टीममध्ये लेफ्टी बॅटर असणं तितकंच गरजेचं आहे. पॉईंटला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा स्ट्रोक खेळला होता, परावर्तित केला होता या बॉलला. धावसंख्या या बॉलवरती 2 धावा जरा स्कोरकार्डवरती 2 षटकांनंतर 17 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये. एका बाजूला साई गणेश 11 डिफेंडिंग चॅम्पियन लास्ट इयर
आणि त्यांना 2 हात करेल. जिथे कमी तिथे आम्ही या 2 संघांमधील सामना क्रमांक आजच्या दिवसामध्ये 8 आपण पाहणार आहोत. 8वा सामना आजच्या दिवसामधून आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17. 2 षटकांचं केलं या ठिकाणी संपलाय. 17 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचं खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये येणारे 6 बॉलची ते गोलंदाज आपण पाहतोय. भूषण प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज भूषणसाठी आपण पाहतोय. धवल पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज या ठिकाणी लावलं गेले. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती त्याचबरोबर कट्टा ग्रुप हार मिळाला. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता आणि शॉर्ट बॉलवरती धावा बुक केल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22-22. स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत पहिल्या चेंडूचं खेळ चालला आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत चौकाराने केले गेले या ओव्हरमध्ये. या बॉलवरती समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय लॉंग ऑन मध्ये आणि सरळ बॉल सीमा रेषेच्या दिशेने देखील गेलाय. 4 धावा बॅक टू बॅक 2 चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानामध्ये त्याचा सुरू स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंगला सुरुवात या ठिकाणी झाली. सव्वीस धावा फलकावरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. 2 बॉलवरती 2 चौकार येत असताना आपण पाहिले मागच्या 2 बॉलवरती. इथे देखील चांगला पुल शॉट आणि डीप मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. गॉन. नवीन फलंदाज तुषार मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चौकार आल्यानंतर कमबॅक चांगलं होताना पाहायला मिळालं गोलंदाजच्या माध्यमातून. तर येणाऱ्या 3 बॉलमध्ये अशा पद्धतीनं गोलंदाजी होते. ओव्हर विकेट या ओव्हरमधील पुढचा बॉल पहिलाच बॉल होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील त्या ठिकाणी झालाय परंतु पंचांकडून आतापर्यंत कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये. म्हणजे हा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. तिसरा षटक सध्या प्रगतीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती फोर्स केलाय. डिस्टन्स नाही या बॉलवरती. डाऊन द बॉल फिल्डर मिड ऑफला फिल्डर आले होते. कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहतोय. 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. हवेचा झोत मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचमुळे इथून आपण चेंडूचा अंदाज घेणं या ठिकाणी अवघड होऊन बसतं आणि तेच मागच्या बॉलवरती घडताना पाहायला मिळालं. शतशक बरोबर बॉल खरी आले होते परंतु जो वारा आपल्याला पाहायला मिळतोय तो वारा बॉलला त्याच्यासोबत घेऊन जातोय. आता इथे नक्कीच रन्स मिळू शकले असतात परंतु काय झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. HPL मधील एक सर्वोत्कृष्ट झेलांमधील एक झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. विनीत ग्रेट कॅच. विदाउट प्रॅक्टिस अशा प्रकारचे कारनामे विनीत करू शकतो हे त्याने दाखवून दिले. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 28-28 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 29 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. 29 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 3 षटकांमध्ये. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन साई गणेश 11 आणि त्याचबरोबर जिथे कमी तिथे आम्ही या दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉस साठी यायचं आहे. साई गणेश 11 आणि त्याचबरोबर जिथे कमी तिथे आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण या.
विनीत राऊत साठी जो जेल आपण पकडला विनीत राऊतने त्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलं ते म्हणजेच आदरणीय विशालजी राऊत यांच्या माध्यमातून दाराशी हाय शिमगा आमची दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमची दाराशी हाय शिमगा आमची दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा या 12 महिन्याच्या 15 दिवसाचा केलं तो यो शिमगा 12 महिन्याच्या 15 दिवसाचा केलं तो यो शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा ते कॅश प्राईज स्वीकारायचं आहे. चला मैदानामध्ये उतरा आणि दोन्ही बॅटर आपण देखील मैदानामध्ये यायचं. 29 धावांचा पाठलाग 3 षटकांमध्ये करायचं. सर आपण टॉस करतोय साई गणेश 11 आणि जिथे कमी तिथे आम्ही. आणि पुढच्या डावासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील मतदानची गरज सर. ओटू चला आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 29 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईक वरती विक्रांत. पहिला बॉल सावध पद्धतीने चेंडूला खेळलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. तिथपर्यंत 1 धाव ही कंप्लीट केली आहे. अक्षय षटक क्रमांक पहिला हातात आपल्याला पाहायला मिळतो. 29 टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. मॅच क्रमांक 7 आपण पाहतोय. सानवी 11 विरुद्ध पाटील बॅटर्स आणि त्यानंतर साई गणेश 11 विरुद्ध जिथे कमी तिथे आम्ही. टॉस जिंकलाय जिथे कमी तिथे आम्ही. या संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. ते मात्र अगदी पुन्हा एकदा हळवारपणे चेंडूला खेळलाय. मैदानी लगत चेंडू जातोय अगदी वेगाने. आता मात्र हवेचा झोत जर आपण पाहिलं तर पश्चिमेकडनं पूर्वेकडे जातोय म्हणजे डावखुरा फलंदाजाकरता आता हा एक ऍडव्हान्टेज असू शकतो. त्यामुळे जे डावखुरे फलंदाज आहेत ते डावे आहेत पण छावे आहेत. पाहूया पण त्यांची छावीगिरी आपल्याला पाहायला मिळेल का. कारण की सकाळच्या सरतात जिग्नेशची ती दबंगगिरी मैदानामध्ये पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग त्यांनी केली. आता पाहूया विक्रांत पुन्हा एकदा षटकातील 3रा बॉलचा सामना करण्यासाठी तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल म्हणता येणार नाही. चेंडू डाऊन द लेग जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल यावेळेला मात्र पंचांनी दिलाय आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती. HPL हरणवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व 8 आपण पाहत आहात. पुन्हा एकदा चांगला बॉल अतिशय चांगला बॉल बोट फिरवली यावेळेला.
ते मात्र अगदी चांगला बॉल हळूवारपणे जेंटल पुश केलंय. गोलंदाज स्वतः पुढे जातोय चेंडूला उचलण्याकरता. अक्षय 1 रन पाहायला मिळते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहत आहात धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील 1, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर पुन्हा ही सिंगल, ही 1 रन ही पाहायला मिळाली. धाव संख्या 4 झाली आहे. पहिल्या षटकात आता मात्र आपण पाहिलं तर फलंदाजांना अगदी जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. षटकातील अक्षय पुढचा बॉल इथे मात्र ओव्हर द बॉलर सेड अगदी सरळ चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे झेपावत्या चेंडूला उचलण्याकरता. एक धाव पुन्हा एकदा क्विक सिंगल जी आहे ती कंप्लीट केली जाते आणि या सिंगलने आपण पाहता तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5. मुफीज आमच्या समवेत आहेत. अतिशय सुंदर हा लेखाजोखा आमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. अगदी गुणलेखकाचं काम चोखपणे बजावतात. ॲज अन एक्सपर्ट मी त्यांना म्हणू शकतो, कारण की ज्या प्रकारे प्रत्येक मैदानातल्या घडामोडी, फलंदाज किती धावा जमवतोय, गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय, त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याच्या षटकामध्ये किती धावा जमतायत, किती विकेट्स पडल्यात, एक्स्ट्राज किती आहेत, ही सर्व माहिती समालोचकांपर्यंत आमचे गुणलेखक मोफीज शिरगावला बिलॉंग करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शिरगाव म्हटलं की शिरगावचं क्रिकेट हे अगदी तो एक इतिहास हा डोळ्यासमोर येतो. लेदर बॉल म्हणा किंवा टेनिस बॉल म्हणा, तो संघ म्हणजे अव्वल मॉडर्नचा आपल्या डोळ्यासमोर येतो. इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या फलकावरती 6 झाली आहे. आता 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये बनवायचे 23. आखूट टप्प्याचा बॉल, मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न तिथे होता, पण यावेळेला आपण पाहिलं तर पहिलाच बॉल धीम्या गतीने स्टंपच्या अगदी वरनं हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. आता 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. या धावा बनू शकतात, परंतु तुम्हाला त्या विश्वासानं, त्या आत्मविश्वासानं खेळावं लागेल. इथे मात्र अगदी चांगला फटका फसतोय की काय, आणि फटका फसलाय. विकेटचं पतन गॉन. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला ये गो भेटाय. अरबोरीला वर बिलाय, चला बॅटर घाई करा, विनंती आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय प्रशांत नव्यानं दाखल झालेला आहे. आता आपण पाहू शकाल तर येणारे चेंडू 10 आहेत आणि 10 मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 23 बनवायचे आहेत. 10 बॉल आणि 23 रन्स. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत साई गणेश विरुद्ध जिथे कमी तिथे आम्ही. टॉस जिंकलाय जिथे कमी तिथे आम्ही या संघाने, आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. चला अभिषेक, जास्त वेळ घेऊ नका. ह्या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. व्हाईट बॉल. नो बॉलचा इशारा यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फ्री हिटचा सिग्नल पंचांकडनं आलाय. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. फ्री हिटची संधी आता फलंदाजा करत आहे. ते मात्र बॅटची कडा लागली आहे. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. विकेट किपर एंडला फेकी केली. कलेक्शन देखील अगदी योग्य, पण फलंदाज देखील तितक्यात
चतुरतेने आपण पाहिलं आपल्या क्रीज मध्ये पोहोचले. या एका धावेने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 8. 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 31 धावा. इथे मात्र आता काय जादूगिरी गोलंदाजाकडनं केली जाईल की फलंदाजाकडनं? फलंदाजाला इथे मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल कारण की 21 बनवायचे आहेत. बेसिक क्रिकेट सिंगल डबल खेळून तुम्हाला चालणार नाही. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती अभिषेक. इथे मात्र अगदी चांगला बॉल. इथे मात्र आपण पाहू शकाल तर योग्य प्रकारे ऑफ स्टंप वरती पिच केलं होतं. फलंदाजांची ती शफल मुवमेंट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली परंतु त्याचा फायदा काही जास्त फलंदाजाला झाला नाही. डॉटच्या स्वरूपात हा चेंडू किपरकडे गेलाय. 8 बॉल आता बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये 21 रन हे अजूनही बनवायचे आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल. चेंडूचं मेरिट ओळखा आणि त्या मेरिटनुसार खेळा. जर तुम्ही तसं केलं तर निश्चितपणे तुमच्या बॅटमधनं धावा या जमतील. पण काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय आणि त्याच्याचमुळे डॉटवर डॉट आणि एक दडपण स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 21 धावांची आवश्यकता आहे. मात्र फुलटॉस बॉल फटका तर चांगला खेळलाय. फिल्डर इथे फ्रेम मध्ये येतोय परंतु कलेक्शन आपण पाहू शकला तर फील्ड योग्य प्रकारे झालं नाही. इथे आपण पाहिलं तर काय घडलंय तर यस, इट इज गॉन. राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास. राजू पाटील आला नवास. होते चर्चा गावागावात एकच वादा. घेऊ नका. आता 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल आणि 19 धावा. कुठल्या गोलंदाजावरती आता जबाबदारी आहे या 19 धावा थांबवण्याची आणि तो कुठला फलंदाज आहे जो 19 धावा बनवेल. चौकार षटकारांची आतषबाजी ची इथे नितांत आवश्यकता आहे. कट्टा ग्रुप कडनं षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक हे लावलं गेलेलं आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज तुषार. यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर यस, इट इज टेकन. विकेटचं इथे झाले पतन. डॉन आता आपण पाहिलं तर 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 5 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष अजून गाठायचं. नवीन फलंदाज जर आपण पाहतोय नितेश नव्यानं दाखल झालेला आहे. 5 बॉल आणि 19 धावा. तुषार डिफेंड करेल का की फलंदाजाचं वर्चस्व? हवेचा झोत मात्र पूर्णतः ऑफ साइडला झुकताना वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र फटका तर चांगल्या फसतोय. अभिषेक तिथे तैनात.
अभिषेकनं कुठलीही चुकी केली नाहीये. आल्या पावली परत विकेट. दाराशी नागू चापा गो आई तुझे दाराशी नागू चापा आई तुझे दाराशी नागू चापा गो आई तुझे दाराशी नागू चापा तनाशी भरू हो बाबू तनाशी भरू हो आई तनाशी भरू हो बाबू तनाशी भरू हो सर्व डोंगराचे खाली 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 डोंगराचे खाली सर्व डोंगराचे खाली साध्य केली आहे. लागोपाठ 2 बॉल मध्ये 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. ऑन हॅट्रिक बॉल तुषारचा आहे. नवीन फलंदाज प्रितेश नव्यानं दाखल झालाय. ते मात्र अगदी चांगला बॉल पंचांकडे मात्र अपील केली. पायावरती लागला. LBW करता दाद मागितली होती पंचांकडे, परंतु लेग बाईसचा सिग्नल हा पंचांकडून आलेला आहे आणि या लेग बाईसच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या 11 झाली आहे. आता जर आपण पाहू शकला तर 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 18 धावा, 3 षटकार तुम्हाला मारावे लागतील. तीन चेंडू आणि 18 धावा, लागोपाठ 3 षटकार फलंदाजाला मारावे लागतील. पाहूया षटकातील पुढचा बॉल हा निर्णायक बॉल असणार आहे. इथे मात्र खूपच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहिलाय. तर वाईट अजूनही सामना कोणाच्या बाजूने झुकेले सांगता येत नाही, कारण की 3 चेंडू आणि 17 फलंदाजामध्ये एक क्षमता आहे. इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील चर्चा होते की या फलंदाजामध्ये ती एबिलिटी आहे आणि तो हे करू शकतो. पण पाहूया, क्रिकेट आहे, मैदानामध्ये जे प्रत्यक्षात घडतं त्याला मात्र आपल्याला प्राधान्य द्यावं लागतं. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतो. एक क्षेत्ररक्षक तिथे तैनात. इथे मात्र 1-2 अटेम्प्ट केले. काय घडलंय तिथे? पंच सिग्नल कळवायचा का आहे? 1 धाव 2 धाव. षटकार 6. आता मात्र तो करू शकतोय. आता हा आत्मविश्वास वाढलाय. अगदी त्यांचे जवळचे मित्र धवल पाटील यांनी हा कॉन्फिडन्स दिलाय. ते मग म्हणत होते की आता जर याची बॅट लागली तर निश्चितपणे हा षटकार खेचू शकतो. आणि पहिला षटकार तर आलाय. 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. आता गोलंदाज थोडासा दडपणामध्ये आहे. इथे मात्र काय जबरदस्त फटका. दाराशी हाय शिमगा, 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 दाराशी हाय शिमगा. जोरदार गाजवायचा करायचं हे आता मात्र प्रशांतने दाखवलंय. लागोपाठ 2 बॉल मध्ये 2 षटकार त्यानं खेचले आहेत. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त क्रिकेट. जर इथे ही विजयी 5 धावा त्यानं बनवल्या तर त्याला मात्र खांद्यावरती उचललं जाईल. 1 बॉल आणि 5 रन. काय सामना होता, काय रंगला. 6-19 हवे होते, 3-18 हवे होते. त्यानंतर तो षटकार, त्यानंतर पुन्हा लागोपाठ दुसरा षटकार. विशाल राऊत त्यांच्याकडे जर षटकार आला तर 100 रुपयांचं 200 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. काय सुंदर बॉल. यॉर्कर लेनचा वापर विकेट किपरच्या हातात आणि बाजी मारली गोलंदाज तुषार किणीने. नाही माझी सतवाची भरोशी ये नावानु